75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंचा अखेर राजीनामा. मुंडेंना कार्यमुक्त केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. रात्रीच राजीनाम्याचा निर्णय झाल्याच्या एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब. राजीनामा द्या नाहीतर राज्यपालांना पत्र लिहून हकालपट्टी करावी लागेल. राजीनाम्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या मुंडेंना फडणवीसांची तंबी. सूत्रांची मुंडेंचा राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसची माहिती, तर वैद्यकीय कारणावरून राजीनामा. स्वतः धनंजय मुंडेंचा ट्विटद्वारे दावा. नैतिकतेवरून विरोधकांचा हल्लाबोल. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं नेमकं खरं कारण काय, तसंच 2 महिन्यांनी अधिवेशनाच्या काळातच या गोष्टी कशा बाहेर आल्या? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाची शपथच व्हायला नको होती. राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. राजीनामा आधीच झाला असता तर पुढच्या गोष्टी टळल्या असत्या. पंकजा मुंडे यांचं मत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना आरोपी करा. आदित्य ठाकरे, रोहित पवारांची मागणी. खंडणीची बैठक सातपुडा बंगल्यावर झाली होती. सुरेश धस यांचा आरोप. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळांचं पुनर्वसन होण्याची शक्यता. तर मंत्रिपदासाठी प्रकाश सोळंके, अनिल पाटील, संजय बनसोडे यांचंही नाव चर्चेत. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब. ठाकरेंकडून विधानसभा अध्यक्षांकडे पत्र. राष्ट्रवादीकडून 2.5 वर्षांच्या फॉर्म्युल्याची मागणी. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य अबू आझमींना भोवण्याची शक्यता. निलंबनाच्या कारवाईची मागणी. वादंगानंतर अबू आझमींकडनं वक्तव्य मागे घेत असल्याची घोषणा. टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्सनी मात. विराट कोहलीची खेळी निर्णायक. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून अखेर धनंजय मुंडेंनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनात समोर आलेली मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सरकारच्या दुसऱ्या अधिवेशनात प्रत्यक्षात आली. मात्र